राम जय जय राम. असा राम नामांकित बाण आहे हा एकदम आणि काढलेला भात्यामधून आणि राम नामांकित बाण असणारा धनुष्याला भरताना सज्ज केलेला आहे. त्याला आज्ञा केलेली आहे दुष्ट दळण करावे असं करून बाण धनुष्याला आणि ओळी लावून सोडलेला. पुढं काय होतंय श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. करुणिया राम नाम स्मरण धनुष्य ओळी काढून बाणाची आज्ञा करुणा दुष्ट दळण करावे. भरताना लगेच सांगितलं बाणाला हे बाणा ताबडतोब रामनामांकित बाण असणारा काढलेला धनुष्याला लावलेला आहे आणि दुष्टाला मारून ये अशी आज्ञा बाणाला दिली. श्रीरामांकित हनुमान श्रीराम भक्त जीवा परिसात्यंत रामस्मरात सर्वदा या ठिकाणी असणारा राम नामांकित भरत असणारा रामाचा जवळचा हस्त आहे आणि बाण सोडलेला हाही रामांकित आहे. बाण पडिला ती संकटी कोणावरी करावी चरवृष्टी भक्त दृष्टी दिसे बाण संकटामध्ये पडलेला वरी राम भक्त आहे. कुणावर जाऊन मी लागू कुणाला या ठिकाणी ताडण करू. भरतोणी जावे जरी थोडं भरत दंडी संपूर्ण कपीची करावे खंडन तरी अशी रामाचे बाणानं विचार केला की हा असणारा भरत असणारा राम भक्त आहे आणि वरी आणि मलाही सोडलेला आहे आणि वरी मी ज्याला ताडण करू राम भक्त आहे. कपी सप्रेम राम स्मरात माझा न चले पुरुषार्थ बाण विस्मित बाणानं मनामध्ये विचार केला की याच्या मुखामध्ये रामनाम स्मरण माझी ताकद चालत नाही मी काय करू. भरताच्या आईची जे दंडाव्या ते दुष्ट असा दुष्ट म्हणून कपिशी रामस्मरणे माझ्या स्वामीची आज्ञा की दुष्टाला शिक्षा करून ये पण वानर असणारा या ठिकाणी दुष्ट नाही मी आता काय करू. स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन घडे चढे आईचे विचारून या वाडे कोडे चरणाकडे चालिला. या ठिकाणी बाणानं विचार केला की माझ्या स्वामीचा अवज्ञा घडू नाही जे सांगितलेलं काम ते करायचं आहे आणि इकडे जावं तर हा रामभक्त आहे म्हणून विचार केला आणि पायाकडे लागला. कधीच न होया स्वामी कार्य सिद्धी सिद्धाय विजयी होय. धरिली सज्जनाचे पाय धरला तर आपल्या गुरुचं काम साध्य होतं. निश्चय करुणा पूर्ण पायी मिठी घात दिवाण स्वयंस्मित कपिनंदन बाण कोण कोणाचा. असा बाणानं विचार केला हनुमानजीचे पाय धरले. हनुमानजी म्हणू लागला काय गंमत आहे या ठिकाणी बाणाला मणी बाण अवलोकित नयनाय देखत राम नामांकित चिन्ही वायुनंदन अति विस्मय. या ठिकाणी बाणाला स्पर्श केलेल्या बाणाकडे पाहिल्याच्या नंतर रामनामाची ध्वनी ऐकू आली. मनामध्ये विचार केला की या ठिकाणी असणारा काय झाला असावा असं वानरानं विचार केला. रामाचा बाण होय अतिक्रम याचा करू नये साष्टांगेन मुळे करिता होय रामस्ते हे बाबा. लगेच असणारा हा बाणाकडे लक्ष केला. रामाचा बाण असावा रामनामांकित बाण आहे म्हणून असणार त्या ठिकाणी त्या बाणाला नमस्कार हनुमान. पिकांची बाणाचे वचन तर तो बोले ना संपूर्ण पाहू आदरिले त्याचे चिन्ह त्या बाणाचं लक्षण पाहिलं तर पायाला धरलेला बाण एकदम खाली ओढू लागलेला आहे असं त्या येईल दिवाकर म्हणून सौमित्राशी रघुवीरा घेऊन आला माझ्या समोर बाणाचं द्वार हनुमानजीने विचार केला की काय कृपाळ रघुनाथ आहे उद्या सूर्य उगवल आणि या ठिकाणी असणारा मला अगोदरच माझ्या समोर आला की काय असं हनुमानजीने विचार केला. सौमित्र वदुनिया दशाची रावणिया विचरण राज्य दुसरा विचार केलेला की बाबा सगळं तिकडं कार्य साध्य केलेलं असो लंका आणि त्या ठिकाणी रावणाला मारला असावं
विभीषणाला राज्यदान केलं असावं, लक्ष्मणाला जिवंत केलं असावं आणि इथं आला असावं. वीर पुसाक सर्वताना पवेची स्वामी कार्यार्थ धिक्क माझे जीवितो व्रताय कोणार्था या ठिकाणी हनुमानजीने विचार केला, धिक्कार माझ्या या जिन्याचा, रे सगळं काम करून राम मला इथे आडू आलेला आहे, तर मी कोणत्या कार्यासाठी चाललोय? थोडे ऐसा म्हणा. झाला की दुःखी सवेची बाणा त्यावलोकी हा. तव तो मोडी आदमुखी एकाएकी सत्वर सत्वर आहे, असा विचार हनुमानजीने केलेला आहे. बाणाकडे पाहिलं तर बाण खाली जमिनीकडे उडू लागलेला आहे. एकाएकी सत्वर. साधेच माझे वेगे कैल देह पताना हा. म्हणून कृपाळू रघुनंदना सत्वर बाण पाठविला. हनुमानजीने विचार केला की या ठिकाणी माझं हे कार्य जर सिद्ध नाही झालं तर माझं देहाचं पतन मी करील. कारण या ठिकाणी मी गेलो, कोण्या कार्याला गेलो आणि कोणतं कार्य झालंय. असोय आता काही बलत आज्ञा करणे निश्चित हो. स्वयानुसरला बाळा दे विलंब येथे न करो. हनुमानजीने विचार केला की बाबा आता या ठिकाणी उशीर करू नको आणि ताबडतोब बाणाचं लक्षण पाहून तो खाली येऊ लागला आहे. त्याचा किंकळे आज्ञानुगंग्यानु महात्राव साकिले बाणावरी शरीर निघाला सत्वर बाण वेगे. हनुमानजीने आपला सर्वस्व भार त्या बाणावर टाकलेला आहे. बाणाबरोबर एकदम खाली आलेला आहे. पातला योगेचा राम पुढे देखील निघाम हो. रचना ती मनोरमा भक्तोत्तम अविद्येच्या प्रवेशामध्ये आणि पोहोचले. हनुमानजी त्या ठिकाणी असणारा सगळं काही रम्य वातावरण दिसलं. रामनामांकित असणारा सगळं ध्वनी दिसले. एका जनार्दन आहे चरण दोघांची भेटल्या ती गहाण दोघे प्रेमळ संपूर्ण दोघे दोन्ही पाहन विसरतील. एकनाथ स्वामी आपल्या आणि गुरु माऊलीला शरण जाऊन सांगतात की दोन्ही प्रेमळ भक्त आहेत आणि यांची भेट आणि चांगल्या एका प्रकारे जनार्दना कृपाळू जननी गोडन काय बाळका वाचोण मुकीचा घाच काढून माझ्या आवद निघाली म्हणून माझ्या गुरुन कारण राम कथेचा गोड घास माझ्या मुखामध्ये घातला. किती कृपाळू असणारी माझी ही आई आहे असं त्या ठिकाणी हे अत्यंत खावणे त्याचे मुक्ती घास देणे न खाता पायावरी बळे पाडणे बळे कोंडणे मुखामाची या ठिकाणी. कारण एखादी कृपाळू आई जी असते जसा गोड घास आपल्या बाळकासाठी ठेवते किंवा ते लहान लेकरू जर नाही खाल्लं न खाता पायावरी बळे पाडणे आणि घास कोंडणे मुखामाजी असं मायेचं लक्षण आहे. वाजय सिंह कळे चिन्ह व्याली जाण वेदना कृपाळू एक जनार्दना जिया विधान विश्वमाता. म्हणून असणार या ठिकाणी मातेचं लक्षण सांगितलं. काय सांगितलं की जे गोड लागे माऊलीशी तोंडीचे काढी वेगेशी ओपी बाळकाच्या मुखाशी निज मानसी स्नेहाळा अशा प्रकारे आणि वांजेशी हे नकळे चिन्ह. कारण न अशा प्रकारे जी स्त्रीला आणि त्या ठिकाणी ब्रह्मांडिका आहे. पुत्र व्यालीची ब्रह्मांड रचिली हो. निज कर्मे तृणे मानिली मदतेचा आली रचना. या ठिकाणी असणार माझ्या गुरुमाऊलीनं मला रामकथेचा गोड घास आणि या ठिकाणी मला दिलेला आहे. आलेल्या मुदक द्यावे की भुकेल्या देऊ घालावे मज हे न संभवे हे ओलावे मागणी. म्हणून या ठिकाणी माझ्या गुरुनं माझी तहान आणि भूक या ठिकाणी ओळखली आणि त्या ठिकाणी मला दोन्ही पुरवलं. याची काय करवाता जन्मोनी झाला या करता किती याची करू चिंता काही सर्वता लावे ना. म्हणून असणाऱ्या या संसार रूपी जाळ्यामध्ये आणि मी आलेलो आहे आणि काय करावं आणि काय नाही. कारण या ठिकाणी मला काही सुद्धा विचार आणि समजत नव्हता. पण माझ्या या गुरुनं या पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरेशन पुन्हा पुन्हा याच्यामधून बाहेर काढण्याचं माझ्या गुरुनं मदत केली. घेऊन म्हणून या निज मुक्तीचे कारणे
माझ्या मुखी कोंदणे बाळा का बघा या ठिकाणी मातेचं लक्षण सांगितलेलं आहे की माझ्या गुरुमाऊलीनं काय केलेलं आहे की मला मी लहान आहे या रामरूप कथेचा घास मला या ठिकाणी घेता येत नव्हता पण माझ्या गुरुनं बळाच असणारा मला हा घास आणि प्राप्त करून दिला. राम कथा माऊलीची घास गोड घेता हो. आणि मी आलो अवचिताय काही सर्वता जाणे ना म्हणून अति गोड ही रामकथेचा घास आहे तोच असणारा या ठिकाणी गुरु माऊलीनं मला दिला आणि या ठिकाणी मी आड आलो म्हणजे ते दिलं पण मला असणार त्या ठिकाणी पचला नाही अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी म्हणतात येही कृपाळू कैसी तोंडीचे काढून वेदेशी ओ पिता माझी मुखाची निज मानसी बघा या ठिकाणी असणार ती कृपाळू आणि माझी माऊली आहे तीही कैशी कृपाळूतेने कारण मी छोटा आहे मला या ठिकाणी खायचा घास सुद्धा घेता येत नव्हता पण तिनं असणारा माझ्या आईनं मला आणि त्या ठिकाणी पायावर घेतलं आणि त्या ठिकाणी चमच्यानं घास जसा बाळकाच्या घरी घाई एका शिष्याचे निघाले पण होईगे आणि कहे न करे साजे सद्गुरुने जाणी जे की हो या ठिकाणी असणार कारण या ठिकाणी गुरु असल्याशिवाय काही कारण गुरुविना अनुभव कैचाकडे तपवळीने दैवत दिलेल्या प्राप्त बुजविणे हे कोण सांगे म्हणून मी आणि माझ्या गुरुनं मला या ठिकाणी पक्का आणि बनवलेला आहे पक्का आणि माझा उद्धार केलेला आहे एका जनार्दन आहे शरण कपिरामा ज्ञानरोड बाणे आणि पद गोड कथा पुढे असे असे काल एकनाथ स्वामी आपल्या गुरुमाऊलीला शरण जातात आणि त्या ठिकाणी सांगतात की हनुमान जे असणार त्या नंदीग्रामावर आणला कारण बाणामध्ये रामनाम स्मरण होत आणि रामनाम स्मरणामुळे आणि हनुमानजीला खाली यावं लागलं आणि उद्या पुढच्या अध्यामध्ये गोड आणि रोटे कोपती घरे सैराट भरला राहणे होळीला एका जनार्दन काही म्हणे स्मरण या ठिकाणी श्रोते कारण कथा बंद झाली की लगेच समोरचे म्हणतील की आता कशी बंद झाली म्हणून श्रोते कोपती झणे अशा प्रकारे सैराट भरला राहणे ही कथा असणारी सर्वत्र पसरलेली आहे उडीला एका जनार्दने काही मत स्मरेना हनुमानजी नंदीग्रामावर आलेला आहे पुढं काय घडतंय ते आपण सगळे ऐकू वस्तीची भावार्थ रामायण युद्ध कांडे काय हनुमान नंदीग्राम गमन नाम शत चत्वारी समाध्याय गोडा श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय ऐका सर्व सूचक आणि वाचक आणि रामभक्तांना कळविण्यात येते की परवा दिवशी रविवारी 29 तारीख दत्त मंदिर देवस्थान पहाडी धैपळ इथं लक्ष्मण शक्तीचा भव्य आणि दिव्य कार्यक्रम होणार आहे त्या गंगूबाई ताईने रामायण लावलेले त्या शक्तीचा कार्यक्रम आहे तिने कल्पना दिली की सांगा स्टेजवर म्हणून तेही कथेचा शक्तीचा श्रवणाचा लाभ घ्यावा ही विनंती हॅलो उठा हॅलो उठा 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 झोपलेले उठा झाले मारुती यायला खाली उठा नारळ फोडायचे पंढरी काय